नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आज एक नोटरीविषयीच मी एक नवीन छोटासा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना तर माहिती आहे की तुम्हाला रजिस्टर मेंटेन करायचं आहे. रजिस्टर मेंटेन करणं हे कंपल्सरी आहे. रजिस्टरशिवाय नोटरी नसणारच आहे, कारण तुम्ही जे पण डॉक्युमेंट नोटरी करता ते तुम्ही रजिस्टरमध्ये नोटरी करता. मग आता रजिस्टरविषयी पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे की ते रजिस्टरविषयी भरपूर व्हिडिओ टाकलेत की रजिस्टरमध्ये तुम्ही कसं कोणत्या कॉलममध्ये काय लिहायचं. पण बरेचदा असे प्रश्न येतात की ते अमाऊंट विषय असतात की नोटरी फी, प्रिस्क्राईब फी आणि नोटरी फी असे 3 जे कॉलम असतात त्याच्यामध्ये काय लिहायचं. तर त्याच्यामध्ये नोटरीची तिकीटं 25 रुपये आणि प्रिस्क्राईब फी, नोटरी फी 35 असं 25, 35, 35 असं लिहायचं. त्यामुळे ते तुम्ही लक्षात ठेवा व्यवस्थित की 25, 35, 35. आणि दुसरं म्हणजे की आपण पावती बुक जे घेतो त्या पावतीवर पण आपल्याला 35 रुपये लिहायचे आहेत. आणि त्यामुळं तुम्ही रजिस्टर नोंदवताना रजिस्टरमध्ये 25, 35, 35 हे कायम लक्षात ठेवा की नोटरीची तिकीटं 25 आणि प्रिस्क्राईब फी पण 35 आणि नोटरी फी पण 35. हे आपल्याला नोटरी ॲक्टमध्ये रूल्समध्ये आहे की ती अमाऊंट आपण किती घ्यायची असते. तर ती 35 आहे अशी. आणि कोणतंही डॉक्युमेंट असलं तरी 35च आहे. आणि तिकीटं पण कोणतंही डॉक्युमेंट असलं तर 25 रुपयाची आपण तिकीट लावतो. आणि कोणतंही डॉक्युमेंट असलं तर 25, 35, 35 हे प्रत्येक डॉक्युमेंटला तुम्ही लिहायचं आहे. थँक्यू, बाय.